माझ्या शेतीत माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, व्हिडिओ दाखवण्याचा एवढा उद्देश की मी शेतकऱ्यांना दिलेलं कॉम्बिनेशन करून कशा प्रकारचा रिझल्ट दिलेला आहे आपण मी हे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू इच्छितो. शेतकरी मित्रांनो, हे बेडवर असलेलं सोयाबीन तुरीचं शेत राजूभाऊ मुके राहणार एरणगाव आणि माझ्या मताने कॉम्बिनेशन करून मी यांना जबरदस्त गॅरंटी घेतली होती, हे मारा आणि नंतर पैसे द्या, आणि अशा प्रकारचा मी याला कॉम्बो बनवून दिलं आणि अशा प्रकारचा रिझल्ट मी आपल्याला दाखवत आहे. सांगण्याचा उद्देश एवढा मित्रांनो की माझ्या शेतीत माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर हे प्रत्येक गोष्ट लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. थेट शेताच्या बांधावरून माझे रिझल्ट मी कशा प्रकारचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो आणि एकरी 800 रुपये खर्च या शेतकऱ्याला आला. आणि आपण बघू शकता कुठे तर तण आहे का आणि कशा प्रकारचं तण पूर्णपणे वाढलेलं आहे मी आपणास व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये गांजरे गवत असेल, रुंद पानाचं तण असेल, ते पूर्णपणे मरून वाळून पूर्णपणे मेलेलं आहे आणि गवतवर्ग 100%च भाजून गेलेला आहे. आणि अशा प्रकारचा फॉर्म्युला यांना मी दिलेला आहे आणि अजिबात या शेताला डवरे वगैरे काहीच नाही, कारण बेडवर असल्यामुळे. आणि कशा प्रकारचा रिझल्ट मी शेतामध्ये माझ्या शेताच्या जवळ असलेलं शेत आणि मी स्पेशल यूट्यूबच्या माध्यमातून आपणापर्यंत याची माहिती देत आहे. धन्यवाद. आणि बाजूला असलेलं हे माझं शेत, त्याच्यामुळे ह्या शेतावर माझं लक्ष असते आणि माझ्या इतर शेजाऱ्यापर्यंत मी अशा प्रकारचे माझे प्रयोग इतर शेतकऱ्यांना पण मी सांगत असतो. त्यातला हा एक उदाहरण मी आपणाला दाखवू इच्छितो. आणि या बाजूला असलेलं हे माझं शेत, ज्यामध्ये मी तूर सोयाबीन लावलेलं आहे. आणि प्रत्यक्षरित्या कोणतीही गोष्ट ते नवीन करत असताना माझ्या शेतामध्ये मी सुरुवातीला करत असतो आणि त्याचे प्रयोग करून मी शेतकऱ्यांना कशा प्रकारचं कॉम्बिनेशन करून त्यांना मार्गदर्शन करत असतो. त्याच्यातलाच हा एक प्रयोग या शेतकऱ्यांना मी दिलेला आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ वेलवर्गीय असेल, सर्व प्रकारचं तण पूर्णपणे पिकाला काहीच न होता इकडे यांनी मारलेलं नाही, कारण शेत हे 1.5 एकर आहे आणि यांनी औषध 1 एकराचं नेलं होतं आणि त्याच्यामुळे इकडचं तण कमी तिकडे पडलेलं आहे, लाल तिकडे मेलेलं आहे तण बघू शकता. इकडे मेलेलं आहे पण इकडे मारलं नाही गेल्यामुळे एवढंच तण आहे. आणि अशा प्रकारचं मी कॉम्बो तयार करून यांना या शेतकऱ्यांना दिलेलं आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक गोष्ट शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट शेतकऱ्यांचा शेतातून हा दाखवण्याचा माझा एक उद्देश असते की माझ्या शेतीत माझे प्रयोग. धन्यवाद. एक पण तणाचं यामध्ये बचावलेलं नाही आणि पिकावर पण काही साईड इफेक्ट झालेलं नाही, कारण पाऊस येण्याच्या पूर्वीच जवळपास आता 8 दिवस झालेले आहे या शेताला तणनाशक मारायला. आणि त्याच्यानंतर पाऊस अशा प्रकारचं शेत आणि त्याच्या शेजारी माझं पण एक शेत केलेलं आहे त्यांच्या काकाचं, ते पण शेत. त्यामध्ये शेतामध्ये मी 5 फूट बाय 1 फूट केलेली लागवड तुरीची केलेली आहे आणि याच्यात लावली तेव्हाच मी एक व्हिडिओ टाकला होता. त्यामध्ये मी हे माझं शेत आज जवळपास 1 महिना 25 दिवस होत आहे आणि याच्या शेतामध्ये तण नाही बघू शकता कशा प्रकारचं माझं शेत.